नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीकृष्ण गणेश गुसळकर, शासकीय अध्यापक महाविद्यालय अंतर्गत सराव पाठ यामध्ये वर्ग आहे 8वा। विषय आहे आपला विज्ञान भौतिकशास्त्र। घटक आहे आपला आजचा प्रकाशाचे परावर्तन आणि उपघटक आहे आपला प्रकाशाच्या परावर्तनाचे प्रकार। कळते? लिहितोय मी। शास्त्र कळा दिसतोय सर्वांना व्यवस्थित? घटक काय आपला प्रकाशाचे परावर्तन। आणि उपघटक काय आहे? प्रकाशाच्या परावर्तनाचे प्रकार। मागच्या पाठाला आपण प्रकाशाचे परावर्तन बघितले, तर मला सांगा प्रकाशाचे परावर्तन कसे होते। तुम्हाला मी मागच्या पाठामध्ये प्रकाशाच्या परावर्तनामध्ये डायग्राम, त्याची उदाहरणे हे सर्व सांगितलेले होतं। सांगा पटकन प्रकाशाचे परावर्तन कसे होते बघा। एक रिव्हिजन 2 मिनिटात रिव्हिजन घेतो बघा। आता हा सपाट आरसा आहे। तुम्हाला कंगव्याचं उदाहरण दिलं होतं। कंगव्याचं उदाहरण तुम्हाला घरी करून बघायचं सांगितलं होतं मी। केलंय सर्वांनी? केलं असेलच। आता बघा एक रिव्हिजन 2 मिनिटात रिव्हिजन। सपाट पृष्ठभाग, एक आरसा घेतला, बरोबर आहे। एक टॉर्च घेतली होती आपण, तर टॉर्चने या आरशावर, या पृष्ठभागावर आपण टॉर्चचा लाईट मारला होता। कळतंय? या बिंदूवरून काय होणार होतं? या बिंदूवरून किरण परावर्तित होणार होते, बरोबर आहे। सांगितलं होतं मी तुम्हाला असं। हे झालं होतं आपलं प्रकाशाचे परावर्तन कशा प्रकारे होते ते। त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं? जेव्हा आपण टॉर्चने लाईट मारतो एखाद्या पृष्ठभागावर, तो किरण कोणता असतो? आपाती किरण। सांगितलं होतं आपाती किरण। त्याच्यानंतर या पृष्ठभागावरती, या काचेवरती ज्या ठिकाणी आपतन किरण पडतो त्या बिंदूला काय म्हटलं होतं आपण? आपतन बिंदू। आपतन बिंदू। कळतंय? दिसते सर्वांना? त्याच्यानंतर या आपतन बिंदूपासून जो किरण जातो, परावर्तित होतो, त्याला काय म्हटलो आपण? परावर्तित किरण। कळले सर्वांना? हे ध्यानात ठेवा। याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं ध्यानात ठेवा म्हणून। आपाती किरण, आपतन बिंदू, परावर्तित किरण। आणि हा जो कोन तयार होतो इथे, कोन तयार झाला, कळते? कोन तयार झाला याला काय म्हणतो आपण? आपतन बिंदू। आपाती किरण आणि परावर्तित किरण यामध्ये जो कोन तयार होतो याला काय म्हणतो आपण? आपाती कोन। आपाती कोन म्हणा किंवा आपतन कोन म्हणा, तुम्हाला जे वाटेल ते, बरोबर आहे। आज आपल्याला हेच बघायचंय आणि हे जे नावं दिलेत मी, या नावाचं आपल्याला आज काम आहे। कळते सर्वांना? हे झाली मागची रिव्हिजन, तुम्हाला कळलं असेल। आता बघा, कळलं सर्वांना? लिहून घेतलं? लिहिलेलं असेल तुम्ही। आता बघा आपल्याला काय बघायचं आहे आज? परावर्तित किरणाचे प्रकार बघायचे। आता मी फळ्यावर एक डायग्राम काढतो, त्या डायग्राम मध्ये काय होईल तुम्ही मला सांगा। बघा आता हा सपाट पृष्ठभाग घेतला मी, दिसतंय सर्वांना? दिसतोय? सपाट पृष्ठभाग आहे। याच्यावरती आता काय होणार आहे? आपत्ती किरण पडणार आहे, बरोबर आहे। त्यानंतर हे परावर्तित होणार, बरोबर आहे। हा पहिला
हा दुसरा आणि हा पडलाय तिसरा. बघा इथून येणारे कोणते कोण आहेत? किरण आहेत, आपाती किरण. इकडे जाणारे परावर्तित किरण. आणि हा काय? आपतन बिंदू. बघा याला नाव देतो मी आपतन बिंदू. सॉरी, आपतन बिंदू. त्याच्यानंतर हे जे कोन तयार झालेत, दिसतंय तुम्हाला? 3 कोन तयार झालेत, याला काय म्हणणार आपण? आपतन कोन. आपतन कोन. आणि हे इकडचे काय आहेत? हे आपाती किरण, हे परावर्तित किरण. तर मला तुम्ही सांगा आता, सपाट पृष्ठभाग आहे बरोबर आहे. सपाट पृष्ठभागावर काय होणार आहे? आपाती किरण जेव्हा पडतो तेव्हा तो समांतर रेषेत परावर्तित होतो. आपल्याला काय बघायचं आज? प्रकार बघायचे. बघा नीट समजून घ्या. जेव्हा आपाती किरण पडतो सपाट पृष्ठभागावर तेव्हा त्याचं परावर्तित किरण जो असतो हा समांतर असतो. कळलंय सर्वांना? बघा आता हे झालं सपाट पृष्ठभागावरील. कळलंय? सर्वांनी लिहिलंय का? लिहिलं नसेल तर 2 मिनिटात लिहून घ्या. आपल्याला दुसरी आकृती पण काढायची आहे. काढली सर्वांनी? आता बघा ही झाली पहिली आकृती आपली. त्याच्यानंतर ही सपाट पृष्ठभागावरील आपतन कोन आणि परावर्तित कोन होते बरोबर आहे. आता आपल्याला खडबडीत पृष्ठभाग बघायचा आहे. पहिल्यानं कोणता होता? सपाट पृष्ठभाग. आता कोणता आहे? खडबडीत पृष्ठभाग. तिच्यावर काय होणार आहे? आपतन बिंदू. हा आपतन बिंदू आहे बरोबर आहे. तिच्यावर पडणारा किरण आपाती किरण तो काय होणार आहे? खडबडीत पडल्यानंतर तो एकाच दिशेने कुणीकडे जाणार आहे बरोबर आहे. समजा हा गेला आता इकडे. दुसरा आपाती किरण या बिंदूवर पडणार, दुसरा काय होणार? असा इकडे येणार बरोबर आहे. हे काय आहे? आपाती किरण. बाण दाखवते, बाण दाखवायची तुम्ही पण. बघा बाण आवश्यक आहे हा, हे ध्यान ठेवा. हा कोणता आहे? इकडे पडणारा बाण हा कोणता आहे? आपाती किरण. त्याच्यानंतर हा इकडे गेला, हा कोणता आहे? परावर्तित बरोबर आहे. हा इकडे गेला, बाण दाखवायचा आपल्याला कळेल मग कोणता कोण येतो बरोबर आहे. आपाती किरण, परावर्तित किरण, परावर्तित किरण. बघा आता तिसरा मी पाडतोय. या आपतन बिंदूवर आपाती किरण तो जाणार आहे इकडे. कळते सर्वांना? हे काय आहे? खडबडीत पृष्ठभाग. पहिला कोणता होता आपला? सपाट पृष्ठभाग. कळतंय सर्वांना? कळलंय? खडबडीत पृष्ठभाग. आता याच्यावर काय होणार आहे? बघा आता याला मी नाव देतो. बघा एवढं कळलं तुम्हाला? याच्यावर काय होणार आहे? आपाती किरण आणि त्याचे परावर्तित किरण हे समांतर नसणार आहेत. पहिल्या काय होता? सपाट पृष्ठभाग होता, त्यामुळे आपाती किरण आणि परावर्तित किरण हे समांतर होते बरोबर आहे. कळलं सर्वांना? आणि खडबडीत पृष्ठभागावर ते समांतर नसतात. कळलंय सर्वांना? त्याचे आपतन कोन हे सुद्धा समान नसतात. खडबडीत आपण कोणती गोष्ट करतोय आता? खडबडीत पृष्ठभागाची. याच्या आधी आपण बघितलं सपाट पृष्ठभाग, सपाट किंवा गुळगुळीत पृष्ठभाग म्हणा त्यांना बरोबर आहे. आता आपण काय करणार आहोत? हे सर्वांनी लिहून घेतलं. आता आपल्याला 2 आकृती मधलं कंपॅरिझन करायचंय, फरक सांगायचा आहे. बघा आता मी आकृती इथे लहान काढतो. हे झाली सपाट पृष्ठभागावरची आकृती, ही झाली खडबडीत पृष्ठभागावरची आकृती. आता बघा पहिल्यांदा काढलं होतं आपण. बघा आता हे झाले परावर्तित, हे झाले आपतन, हे कोण. मी नाव देतो याला. आता आपाती किरणला नाव द्यायचं आपल्याला I1, I2 आणि I3. परावर्तित किरणाला काय नाव देऊ आपण? R1, R2 आणि R3. आणि हे त्याचे झाले आपतन कोन. कळतंय? तर बघा व्याख्या काय सांगते आपल्याला की आपाती किरण I1 = I2 =
I3 कळते. त्याच्यानंतर म्हणजे आपतन कोन, आपतन किरण हे एकमेकांना समान असतात. त्याच्यानंतर परावर्तित किरण R1 इक्वल टू R2 इक्वल टू R3 हे पण एकमेकांना समान असतात. त्याच्यातच खडबडीत पृष्ठभाग आपल्याला सांगता येतील. खडबडीत पृष्ठभाग की आता सॉरी, हा एक इकडे जाणार, हा एक इकडे जाणार, हा एक इकडे जाणार, हे एकमेकांना समांतर असतात का? नाही. मग यांना काय द्यायचं? I1 I2 I3 इकडे काय येईल? R1 R2 आणि R3 बरोबर आहे. मग यामध्ये काय होणार? I1 नॉट इक्वल टू I2 नॉट इक्वल टू I3 कळतंय. त्याच्यानंतर R1 नॉट इक्वल टू R2 नॉट इक्वल टू I3 कळलंय सर्वांना? काय होतंय कळतंय सर्वांना? हे झालं खडबडीत पृष्ठभागावर एकमेकांना समान नसतात, आपाती किरणही एकमेकांना समान नसतात आणि परावर्तित किरणे एकमेकांना समान नसतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी सांगतोय का, वाक्य नीट ऐका. सपाट पृष्ठभागावरील आपाती किरण एकमेकांना समान असतात आणि परावर्तित किरण सुद्धा एकमेकांना समान असतात. कळतंय सर्वांना? बघा आता पुस्तकात तुम्हाला व्याख्या दिलेल्या आहेत. आता हे बघ, हे बघितलं आपण किरणांचं, बरोबर आहे. याच्यानंतर यात जो कोन तयार होतात, आता याच्यात कोन तयार झाले बघा. R1 I1 I1 R1 कळतंय तुम्हाला? हा झाला एक कोन तयार. तसंच I2 R2 चा एक कोन, I3 R3 चा एक कोन. बरोबर आहे. हे कोन सुद्धा एकमेकांना समान मापाचे असतात. कळते सर्वांना? म्हणजे काय होणार आहे बघा, आपतन कोन आणि परावर्तन कोन सुद्धा एकमेकांना काय असणार आहे? समान असणार आहे, समांतर असणार आहे. कळते सर्वांना? मी लिहितो इथे बघा. आता हे सर्वांनी आकृत्या काढल्या, बरोबर आहे. काय सांगितलं त्यांनी? सपाट पृष्ठभागावर समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन व परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. समान पृष्ठभागावर सपाट पृष्ठभागावर पडणाऱ्या आपाती किरणांचे व परावर्तित किरणांचे कोन हे समान मापाचे असतात. कळतंय? हे काय झालं आपलं? सपाट पृष्ठभाग, गुळगुळीत पृष्ठभागावरील परावर्तित कोन आणि आपतन कोन, बरोबर आहे. त्याच्याच विरुद्ध इकडे आपाती किरण आणि परावर्तित किरण हे वेगवेगळ्या लांबीचे असतात. कळलंय सर्वांना? कोणत्या याच्यात? खडबडीत पृष्ठभागावरील, बरोबर आहे. तर आपल्याला आज बघायचंय हे सर्वांना कळलंय? सपाट पृष्ठभाग, गुळगुळीत पृष्ठभाग कळलंय सर्वांना? लिहून घेतलं सर्वांनी? बरोबर. आता बघा, आपल्याला बघायचंय प्रकार. आपल्याला काय बघायचंय आता? प्रकार. किती प्रकार पडतात? तर मग प्रकाशाच्या परावर्तनाचे 2 प्रकार पडतात. किती पडतात? प्रकार किती आहेत? 2. कोणकोणते? एक आहे नियमित परावर्तन आणि दुसरा कोणता आहे? अनियमित परावर्तन. पहिल्या डायग्राम
त्याच्यात काय होतंय, आपाती किरणांचं परावर्तन किरणांचं तुम्हाला कळलं असेल. आता आपल्याला बघायचंय त्याच्याच आधारावर त्याचे प्रकार. कोणकोणते दोन प्रकार पडतात, नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन. बरोबर आहे, कळलं सर्वांना. याच्यात पण नियमित मध्ये मला आता काय होईल, नियमित मध्ये काय होईल, सपाट पृष्ठभाग. सपाट पृष्ठभाग कळला, आपतन किरण परावर्तित किरण, त्यात होणारा कोन, आपतन कोन परावर्तन कोन, कळलं सर्वांना. हे काय असणार आहे, I1 इक्वल टू I2 आणि इक्वल टू I3. हे झालं नियमित परावर्तन. बरोबर आहे. त्याच्यानंतर अनियमित परावर्तनामध्ये काय सांगते ना आपल्याला, मग खडबडीत भाग, त्यातला आपतन किरण परावर्तित किरण यामध्ये तयार होणारे कोन हे काय असणार आहे, एकमेकांना नॉट इक्वल टू. कळतंय सर्वांना. परावर्तित किरणांचंही तसंच, R1 नॉट इक्वल टू R2 नॉट इक्वल टू R3. कळलंय सर्वांना. हे झालं अनियमित. हे सरळ सरळ ध्यानात काय ठेवायचं की नियमित परावर्तन हे कुठे होते, सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावर, आणि अनियमित परावर्तन कुठे होते, हे खडबडीत पृष्ठभागावर होते. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता बघायचंय परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. कळलंय सर्वांना. प्रकाशाचे परावर्तनाचे दोन प्रकार कोणकोणते आहेत, नियमित परावर्तन, अनियमित परावर्तन. नियमित कशावर होते, सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावर. अनियमित परावर्तन कुठे होते, खडबडीत पृष्ठभागावर. कळलं असेल सर्वांना. लिहून घेतलंय का सर्वांनी, लिहिलं असेल. बघा घरी जाऊन हे करून बघायचंय. तुम्हाला मागच्या वेळेस कंगव्याचं उदाहरण कृतीमध्ये काय काय सांगितलं होतं, कंगवा घ्यायचा सांगितला होता, पांढरा कागद घ्यायचा सांगितला होता, काळा कागद घ्यायचा सांगितला होता. बरोबर आहे. आणि एक टॉर्च. हे केलं सर्वांनी, केलं असेलच. बरोबर आहे. कंगव्याचं उदाहरण कृती करायची सांगितली होती, केली. ओके. आज तुम्हाला परावर्तित प्रकाशाचे परावर्तन याचंही मी ते समजून सांगतो पहिले, त्याच्यानंतर तुम्हाला घरी जाऊन ते करून बघायचं आहे. कळतंय. परावर्तित प्रकाशाचे परावर्तन आपल्याला काय बघायचं आता, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. बरोबर आहे. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता कटिंगच्या दुकानात तुम्ही गेलेले असालच. बरोबर आहे. जेव्हा आपण कटिंगच्या दुकानात जातो तेव्हा आपल्या समोर एक आरसा असतो. बरोबर आहे. आपल्या मागे एक आरसा असतो. माहिती आहे सर्वांना, माहित आहे ना. ओके. समोर एक आरसा असतो, मागे एक आरसा असतो. तर मला सांगा, मागच्या आरशाचं मागून आरसा लावण्याचं कारण काय, माहिती आहे कोणाला माहित आहे, तुम्हाला माहितच आहे, परंतु मी सांगतो, तुम्ही घरी जाऊन ते करून बघायचं. बघा आता समोरच्या आरशात आपल्याला काय होते, आपलीच प्रतिमा आपल्याला सुलट दिसते. बघा डावी बाजू उजवीकडून होते, उजवी बाजू डावीकडून होते. हे झालं समोरच्या आरशाचं कारण. परंतु आपल्या मागून जो आरसा लावलेला असतो, आता आपण या खुर्चीवर बसलेलो आहे समजा, हा मागचा आरसा आहे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपण जेव्हा खुर्चीवर बसतो तेव्हा आपल्याला मागची साईड दिसते का, आपली नाही दिसत. मग त्याच्याकरता तो मागील आरसा असतो. कशा करता की बा न्हाव्याने आपले मागील केस, मानेवरचे केस व्यवस्थित कापले आहे का हे बघण्याकरिता आपल्या मागून एक आरसा लावलेला असतो. बरोबर आहे. मग काय होते, जो आरसा मागून लावलेला असतो त्या मागच्या आरशाची प्रतिमा ही समोरच्या आरशात पडते आणि ती आपल्याला दिसते. म्हणजे यात काय होतंय, परावर्तन होतंय. कळतंय का तुम्हाला. परावर्तन, मागच्या आरसा समोरच्या आरशात दिसतो आणि ती प्रतिमा आपल्याला दिसते. म्हणजे आपली मागची साईड आपण समोरच्या आरशात बघू शकतो. कळतंय सर्वांना, कळतंय. हे झालं एक न्हाव्याचं उदाहरण, सरळ सरळ न्हाव्याच्या दुकानातील उदाहरण. बरोबर आहे. हे मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही प्रॅक्टिकली स्वतः तिथे जाऊन बघू शकता, करू शकता. कळतंय सर्वांना. ओके. हे काय झालं, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. बरोबर आहे.
त्यात डावी बाजू आपल्याला उजवी दिसते, उजवी बाजू डावी दिसते, हे उलट सुलट होत असते, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण, चंद्राची प्रतिबिंब आपल्याला पाण्यात का दिसते. त्याचं एक उदाहरण बघा आता कसं. चंद्राला स्वतःचा प्रकाश असतो का. मी तुम्हाला मागच्याही पाठात सांगितलेलं आहे, चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो. काय होते बघा, सूर्य असतो आपला, सूर्याची किरणे ही चंद्रावर पडतात, बरोबर आहे. सूर्याची किरणे व सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो. आपल्याला बघायचंय पाण्यातील प्रतिबिंब बघायचंय चंद्राचं, बरं का. ध्यानात ठेवा, लक्ष द्या. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोय, चंद्राचं प्रतिबिंब हे पाण्यात पडतंय आणि ते आपल्याला दिसण्यासाठी काय होतंय, त्याचं परावर्तन होतंय. कळलंय सर्वांना कसं होतंय बघा. सूर्याचा जो प्रकाश आहे, चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, सूर्याचे जे किरण आहेत ते चंद्रावर पडतात, चंद्राचं प्रतिबिंब हे पाण्यात पडते आणि ते आपल्याला बघण्यासाठी त्याचं परावर्तन होते, तेव्हा ते आपल्याला दिसतो. आपण काय शिकतोय, प्रकाशाचे परावर्तन, हे ध्यानात ठेवा. कळतंय सर्वांना. परावर्तन होते म्हणून आपण चंद्राचे प्रतिबिंब हे पाण्यात बघू शकतो, बरोबर आहे. हे तुम्हाला सर्व आजचं प्रकाशाचे परावर्तनाचे प्रकार, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन तुम्हाला कळलं असेल. प्रकाशाचे परावर्तनाचे प्रकार किती आहेत, 2. कोणकोणते, नियमित परावर्तन, अनियमित परावर्तन. नियमित परावर्तन कुठे होते, सपाट पृष्ठभागावर, गुळगुळीत पृष्ठभागावर. अनियमित परावर्तन कुठे होते, खडबडीत पृष्ठभागावर. कळलं. त्याच्यानंतर परावर्तित प्रकाशाच्या परावर्तनाचे काय सांगितले मी तुम्हाला, न्हाव्याच्या दुकानात, कटिंगच्या दुकानात आपण आपलीच प्रतिमा, आपला मागचा भाग हा आपण समोरच्या आरशात बघू शकतो, परावर्तित होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे चंद्राचं प्रतिबिंब आपण पाण्यात बघू शकतो. कशामुळे, परावर्तित. जेव्हा परावर्तित होते प्रकाश त्यावेळेस. कळलं सर्वांना. इथपर्यंत सर्वांना कळलं असेल. आजपर्यंत एवढंच आजचा पाठ. त्याच्यानंतरचा पाठ आपण पुढे बघू. धन्यवाद.